साहित्ययान 2021 डिजिटल अभिवाचन महोत्सवामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या दुसऱ्या भागामध्ये महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि व्हिजन व्हॉइस अँड ॲक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होतोय। इतक्या लोकांचा सहभाग या महोत्सवामध्ये आहे ही वाचन आणि वाचन संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय आशादायी आणि सकारात्मक घटना आहे। समाजाच्या स्वास्थ्यासाठी वाचन संस्कृती अतिशय गरजेची आहे, मात्र ही संस्कृती कोणा एका व्यक्तीमुळे किंवा एका संस्थेमुळे निर्माण होत नाही, तर अनेक लोक त्यासाठी एकत्र यावे लागतात। अशी माणसं एकत्र येतात, एका दिशेने विचार करायला लागतात आणि संस्कृती रुजत जाते। ही सगळी माणसं एकत्र येण्यासाठी, एकसंध काम होण्यासाठी एक प्रेरणा स्रोत लागतो, प्रेरणा लागते। आणि या वाचन प्रेरणा दिनाची प्रेरणा ज्यांच्याकडून आपल्याला मिळाली, जे प्रेरणा स्रोत आहेत, ते म्हणजे अर्थातच माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम। हा डिजिटल स्वरूपातला वाचन महोत्सव आपल्यासमोर साजरा व्हावा ही संकल्पना आणि निर्मिती आहे राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्री संजय कृष्णाजी पाटील यांची। आणि आजच्या या दुसऱ्या भागाची सुरुवात ज्यांच्या अभिवाचनाने होणार आहे ते आहेत माननीय नामदार डॉक्टर विश्वजित कदम, राज्यमंत्री मराठी भाषा महाराष्ट्र राज्य। त्यांचं आणि या भागामध्ये सहभागी होणाऱ्या इतर सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत। श्री अब्दुल कलाम यांच्याबरोबर आम्हाला भोजनाचा योग आला, तेव्हा माझी मुलगीही आमच्याबरोबर होते। नंतरच 2 तास संपूर्ण संभाषणाचा ताबा त्या दोघांनीच घेतला होता। मूर्ती आणि मी नुसते बसून ऐकत होतो। कम्प्युटरच्या सर्वात चांगल्या ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या, थोर तामिळ संत तिरुवल्लर व त्यांनी केलेले उपदेश, भारतातील लहान मुलांचे भविष्य, अमेरिकेतील शिक्षण राबवण्यात येणाऱ्या पद्धती, अशा असंख्य विषयांवर ते दोघं बोलत होते। श्री अब्दुल कलाम गेल्यानंतर माझा मुलगा मला म्हणाला, अम्मा मी भारताच्या राष्ट्रपतींशी बोलत आहे असं मला जवळूनसुद्धा वाटलं नाही। 4 वर्षांपूर्वी आजोबा वारले, माझं त्यांच्यावर किती प्रेम होतं, आज जणू काही आपल्या आजोबांशीच बोलत आहे असं वाटलं मला। अम्मा तू जे म्हणाली होतीस ना त्यांच्याबद्दल, ते खरंच होतं, त्यात अतिशयोक्ती काहीही नव्हती। श्री अब्दुल कलाम जेव्हा ट्रेनने बिहारच्या दौऱ्यावर जायला निघाले तेव्हा त्यांच्याबरोबर जसे त्यांचे इतर 5 मित्र जाणार होते तसाच त्या दौऱ्यात माझाही समावेश होता। या दौऱ्यात कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा अंगच मला दर्शन घडले। हे आमच्या कुणापेक्षाही जास्त काम करत, सकाळी 6:30 नाही तर 7 वाजता ते कामाला सुरुवात करत, ते रात्री 10:30 किंवा 11 वाजता। एवढा त्यांचा उत्साह। आमच्या ग्रुपमधील इतर सर्वजण त्यांच्यापेक्षा तरुण होते, पण आम्हा सर्वांना लाजेल असा उत्साह त्यांच्या अंगी होता। ते विद्यार्थ्यांच्या मोठ्या समुदायापुढे भाषण करत, भाषणानंतर नेहमीच प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम असे। ते व्यक्तिमत्व अनेक विद्यार्थ्यांचं प्रश्न ऐकून घेत त्यांना उत्तर देत, लहान मुलांकडून काही महत्त्वाच्या वाचन आणि काव्यपंक्ती ते घोकून घेत, ते त्यांच्या मुलांना प्रेमळ शाळा शिक्षका किंवा मायाळू आजोबा नाहीतर जिवलग मित्र बनून जात। मग ते त्यावेळी आपल्या वयातील अंतर त्या मुलांना मुळीसुद्धा जाणून देत नसत। बेंगलोरच्या ITI केळी ते इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना वर्ग एकावेळी घेत असत। त्यावेळी सर्व मुलांचे लक्ष आपल्यावर खिळवून ठेवण्याची विलक्षण हातोटी त्यांची होती। त्यांच्याविषयी पूर्ण तयारीची तशी जबाबदारी जबरदस्त होत असे। आम्ही ओरिसामधील भुवनेश्वर इथे गरीब मुलांसाठी जेव्हा 150 बेड्स असलेले लहान मुलांचं हॉस्पिटल उभारलं तेव्हा त्यांच्या उद्घाटनासाठी कलाम यांचे नाव यावं अशी माझी फार मनापासून इच्छा होती। त्यांनी चेन्नईमध्ये असताना मला एकदा वचन दिलं होतं, जर कधीही मी निमंत्रण दिलंच तर ते ओरिसाला जरूर येणार होते। परंतु आता ते भारताचे राष्ट्रपती झाले आहेत। माझ्यासारखे कितीतरी लोक त्यांना अशा छोट्या छोट्या समारंभाला त्यांना
बोलवत असणार. आता काही ते साधेसुधे अण्णा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नव्हते. मी खुशाल त्यांना आपण फोन करावा, नाहीतर ईमेल पाठवा असा निरोप घडावा. परंतु त्यांनी मला जे वचन दिलं होतं त्याची आठवण ठेवून मी त्यांना ईमेल पाठवलं. ते त्यांच्यापर्यंत पोचलं अशी काही मला खात्री नव्हती. परंतु केवळ थोड्याच दिवसात त्यांच्या सेक्रेटरीकडून मला उत्तर आलं. त्या हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहणार होते. योगायोगाने तो दिवस बौद्ध पौर्णिमा होता. 15 मे 2003. 2500 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या गौतम बुद्धांच्या आजवर मी बऱ्याच कथा ऐकल्या होत्या. परंतु आज ते थोर शिक्षक आणि लहान मुलांवर प्रेम करणारे आपले राष्ट्रपती आमच्या प्रयत्नातून दाद देण्यासाठी या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहणार होते. हे खरोखरच माझं भाग्य होतं. महाराजा सयाजीराव गायकवाड या भारताच्या सुपुत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाच्या माध्यमातून प्रशासन, सामाजिक सुधारणा, उद्योगधंदे, कल्याणकारी न्यायव्यवस्था, समता बंधुत्वाचे धोरण, साहित्य, कला, संस्कृतींना प्रोत्साहन दिले. जगातले जे उत्तम असेल ते बडोद्यात आणून जनकल्याणाचा 64 वर्षे ध्यास घेतला. जात, पात, धर्म, पंथांचा भेदाभेद न बघता सगळ्या संस्थांना दान दिले. हजारो विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत केली. याला हिंदुस्थानात तोड नाही. पितामह दादाबाई नौरोजी, महात्मा गांधी, न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लाला लजपतराय, पंडित मदन मोहन मालवीय, कर्मवीर भाऊराव पाटील, वीरा शिंदे, मादाम कामा, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर या आणि आणखी हजारो युगोपुरुषांना महाराजा सयाजीरावांनी सर्वार्थाने मदत केली. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणाले, हिंदुस्थानात 2च कल्याणकारी राजे झाले. पहिले आहेत छत्रपती शिवराय आणि दुसरे सयाजीराव गायकवाड. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले आहे की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी सामाजिक सुधारणाविषयी जे कायदे केले ते युरोप अमेरिकेपेक्षाही पुढारलेले आहेत. भर उन्हाच्या वेळी जळत्या धुळीत पावले उमटवत तो माणूस गावाबाहेर आला व स्मशानाभोवती असलेल्या झाडांच्या गर्द सावलीत त्याने अंग पसरले. थोड्या वेळाने त्याने कागदाचा एक तुकडा काढला व त्यावर तो मधून मधून लिहू लागला. स्मशान जळत्या डोळ्यांप्रमाणे उन्हाने पेटले होते व तेथे मधून मधून होणारी झाडांची सळसळ, पाखरांचा क्वचित फडफडाट याखेरीज सारे नीरव होते. पण समयीच्या शांत ज्योतीप्रमाणे झाडांवर कोमल पालवी होती आणि गोड काळीमा असलेल्या डोहाप्रमाणे गडद छाया त्यांच्या खाली पसरल्या होत्या. त्या माणसाचा चेहरा दमल्यासारखा होता आणि केस विस्कटले होते. पण स्वतःच्या स्वप्नात दंग असलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर जो निर्लेप अभंग आनंद असतो तो त्याच्याजवळ होता. कागदावर लिहिलेले शब्द वाचून काही वेळा त्याच्या तोंडून गाण्याची एक लकीर बाहेर पडे व त्यातील स्वरात आनंदाची तार छेडलेली असे. पण आता हळूहळू भोवतालची नीरवता भग्न होऊ लागली. स्मशानाच्या कडेने असलेल्या पण आता निर्जन झालेल्या झोपड्यातून एक एक कुत्रे बाहेर पडू लागले व वचावचा ओरडू लागले. त्यांचा घोळका हळूहळू वाढला आणि त्याबरोबर त्यांचं धैर्यही वाढलं. त्यांची तोंडे उघडताच अणकुचीदार दातांची वर्णमाला उघडे व त्यातून काळ्या तपकिरी डागांच्या संतापाचा शब्द उमटत असे. आता त्यांचा संशयी राग वाढू लागला. त्या घोळक्यामधील पापाप्रमाणे काळ्या रक्ताळ डोळ्यांच्या एका कुत्र्याने इतरांना ओरडून सांगितले, हा माणूस भयंकर आहे. अशा रखरखीत वेळी माणसे आपण होऊन आमच्या स्मशानात येत नाहीत. आणि ती अशी हसत स्वतःशीच गाणे म्हणत नाहीत, हातभर उंचीच्या एका कुत्र्याने मध्येच सांगितले. पण त्या काळ्या कुत्र्याला हा अडथळा खपला नाही. त्याने वस्कन आपले दात त्याच्या मानगुटीत रोवले आणि त्याला बाजूला फेकून दिले. इतर कुत्र्यांनी एकदम ओरडून त्याचा जय जयकार केला.
नंतर ती गोष्ट आपणच प्रथम सांगत असल्याप्रमाणे तो काळा म्हणाला, आणि ती अशी हसत स्वतःशीच गाणे म्हणत नाहीत. त्या माणसाला त्यातील काही कळले नाही. तो उठला. त्याने आपल्या जवळच्या ब्रेडचा एक तुकडा पुढे करून त्या जखमी कुत्र्याला जवळ बोलावले. पण त्याने हात पुढे करताच भीतीची एक लाटच कुत्र्यात पसरली व ती सारी एकदम मागे हटली. धुळीत केकाटत पडलेल्या त्या हातभर उंचीच्या कुत्र्याला त्याने आपुलकीने वर उचलले. त्याच्या पाठीवर एके ठिकाणी रक्त फुटले होते. त्यावर बांधण्यासाठी त्याने हातरुमाल काढला. पण तेवढ्यात ते जखमी कुत्रे निसटले. त्याने माणसाच्या बोटाचा चावा घेतला व वेड्या वाकड्या गतीने धावत जाऊन ते आपल्या घोळक्यात जाऊन पडले. त्या काळ्या कुत्र्याचे डोळे लाल भडक झाले आणि जीभ जाळावरच्या लाटेप्रमाणे फेसाळले. हा माणूस पिसाळलेला आहे, तो ओरडून म्हणाला. आम्हाला पाहिल्याबरोबर हा दगडाऐवजी ब्रेड देतो. पडलेल्याला लाथेने हाणण्याऐवजी तो त्याला उचलून घेतो. हा नेहमीसारखा माणूस नाही, हा पिसाळलेला आहे. त्या शब्दाने साऱ्या कुत्र्यांचे जबडे एकदम सैल झाले व त्या माणसाच्या एका स्पर्शाने देखील आपण मरणार अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली. त्यांच्या भात्यासारख्या शरीरातील हाडे एकदम ताणली. तो काळा कुत्रा एकदम दबून पाय असलेल्या सावलीप्रमाणे चालू लागताच सगळे कुत्रे एकाच हेतूने अधीर झाले. तो जवळ येताच त्याने माणसावर उडी घेतली व आपले हपापलेले दात त्याच्या गळ्यात रुतवले. त्याबरोबर इतर सगळ्यांच्या उड्या त्या माणसावर पडल्या व त्या बेभान संतापाखाली त्याचे सारे अंग क्षणभर झाकले गेले. थोड्या वेळाने सारी कुत्री हळूहळू निघून गेली. माणूस आता निशब्द पडला होता. त्याचे कागद वाऱ्यावर उडाले. त्या जखमी कुत्र्याने धुळीने भरलेला ब्रेडचा तुकडा हळूच उचलला. तोच काळ्या कुत्र्याने पुन्हा त्याचा एक लचका काढला व ब्रेडचा तुकडा स्वतः घेऊन तो निघून गेला. आता पाखरांचा क्वचित फडफडाट, झाडांची होणारी उदास सळसळ याखेरीज सारे नीरव आहे. समयीच्या ज्योतीप्रमाणे झाडांवर पालवी फुलली आहे आणि गोऱ्या उष्ण कातडीवर वाहती जखम असावी त्याप्रमाणे त्या धगधगीत दुपारवर माणसाचे लाल डागांचे प्रेत पडले आहे. मला लहानपणापासून वाचनाची आवड किंवा ओढ कधीच लागली नाही. खरं तर आई शिक्षिका, बाबाही नेहमी वाचायचे. पण कदाचित मला क्रीडा क्षेत्रात अधिक रुची असल्यानं वाचनाची गोडी निर्माण झाली नसावी. त्यामुळे त्या मनानं माझं वाचन खूप कमी. अर्थात या गोष्टीचा मला कधी कमीपणा वाटला नाही, पण त्यावेळी वाचायला मात्र हवं असं वाटायचं. मग रोज वर्तमानपत्रातल्या 5 बातम्या वाचायच्या, छोटी छोटी पुस्तकं वाचायची अशी सुरुवात मी केली खरी, पण माझं मन काही त्यात रमेना. माझी मोठी बहीण एक पुस्तक वाचत होती. तिचं वाचन चांगलं होतं, त्यामुळे बघूया ताई काय वाचते म्हणून मी खरं तर हे पुस्तक हातात घेतलं. ते पुस्तक म्हणजे प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग. हे आत्तापर्यंतचं माझं अतिशय आवडतं पुस्तक. एकतर मी संपूर्ण वाचलेलं, आस्थापूर्वक वाचलेलं हे पहिलं पुस्तक. वाचता वाचता डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे काय ते मला समजलं. लेखकानं स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे मला त्या पुस्तकामुळे कळलं. लेखक वाचक यांच्यातलं गूढ पण आपुलकीचं नातं आणि त्यानं लिहिलेलं त्याच्याही अनुभवापलीकडे जाऊन ते आपल्या भावनांशी, विचारांशी जवळीक साधणारं होणं हे मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवलं. मी भारावून गेले. प्रवासात कुणाला वाचताना कधी पाहिलं की मला वाटायचं जरा अति करतात ना लोक, एवढं काय प्रदर्शन स्वतःच्या वाचण्याचं. पण रारंगढांग वाचायला सुरुवात केल्यावर मी पण अशा संधीची वाट पाहायचे. म्हणजे एखाद्या पुस्तकानं, विषयानं, कलाकृतीनं झपाटून टाकल्याचा प्रत्यय मला आला. कारण अगदी बस थांबेपर्यंत मी वाचत असायचे. बस थांबली की फक्त उतरताना एकदा पाहायचं आजूबाजूला आणि मग परत तिथेच बस थांब्यावर थांबून तेवढा भाग पूर्ण करून मगच पुढे जायचं. मला माझ्याच वागण्याचं अप्रूप वाटायला लागलं.
मग त्या उत्साहात ठरवलं की आपण जाऊन आपल्याला हवं ते पुस्तक विकत घ्यायचं आणि वाचायचं. पुस्तकाच्या दुकानात गेले, पण पुस्तक निवडायचं कसं? मोठ्या मोठ्या लेखकांची नावं लिहिलेली आणि तिथे त्यांची सगळी पुस्तकं मांडलेली. त्यातलं आपण एकही वाचलेलं नाही हे लक्षात आल्यावर ओशाळल्यासारखं वाटायचं. पण पुढच्याच क्षणी ठीक आहे आता वाचू असं म्हणत मी स्वतःलाच धीर द्यायचे. लोक मला ओळखायचे, त्यामुळे मग वाटायचं की ह्याला काय वाटेल की आपण ही पुस्तकं आत्ता विकत घेतोय, म्हणजे आपण अजून ही पुस्तकं वाचलेलीच नाहीये. कारण काही पुस्तकं ही वाचायलाच हवी किंवा वाचलेली असायलाच हवी यामध्ये मोडतात. म्हणून मी जरा वेगळं पुस्तक शोधायला गेले. पुस्तकाच्या मागे लिहिलेलं वाचून पुस्तकात साधारणतः काय असेल याचा अंधुक अंदाज येतो हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. तेव्हा हातात पडलं ते पुस्तक म्हणजे चेतना गोसावी यांनी अनुवाद केलेलं मूळ जपानी पुस्तक तोतो-चान. स्वप्नवत वाटेल अशा शाळेची, एका गोड निरागस निसर्गावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीची आणि तिच्या आयुष्यात या शाळेनं मुख्याध्यापकांनी तिच्यावर माणूस म्हणून केलेल्या संस्कारांची अनोखी गोष्ट. पुन्हा एकदा भारावून गेले. आपल्याला अशी शाळा का नाही मिळाली किंवा प्रत्येक मुलाकडे आपण अशा नजरेतून का नाही पाहू शकत याची खंतही वाटली. कदाचित म्हणूनच पुढे जाऊन माझ्या मुलाला या शाळेच्या जवळच्या विचारांची शाळा मिळावी म्हणून मी लढू शकले. त्यानंतर वाचनाचा वेग किंवा वाचलेल्या पुस्तकांची संख्या झपाट्यानं वाढली का? तर नाही. पण अधूनमधून काही निवडक पुस्तकं मी वाचायला लागले. श्याम मनोहर, अनंत सामंत यांच्या कादंबऱ्यांवर आधारित नाटकांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्या निमित्तानं वेगळी लेखणी वाचता आली. भाषा मराठीच, पण कशी वेगवेगळी भासते, फिरते, नाचते, स्थिरावते हे या लेखकांच्या लेखनात पाहून मला अचंबित व्हायला झालं. त्यांनी लिहिलेली व्यक्तिरेखा आणि मी साकारलेली भूमिका या तंतोतंत साधल्या आहेत. ही त्या दोन्ही लेखकांनी दिलेली शाबासकीची थाप मी अजून माझ्याकडे जपून ठेवली आहे. मग एक कलाकार म्हणून लेखकाने लिहिलेलं पात्र योग्य पद्धतीने वाचून, वाक्यातले भाव ओळखून, समजून उमजून त्यानुसार त्याचे हावभाव, हालचाली, चाल, भाषा ही कशी असेल हे अभ्यासपूर्वक साकार करण्याची जबाबदारी मला कळायला लागली आणि वाचन किती महत्वाचं असतं ह्याचा अनुभव मी घेतला. पण नंतर जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा त्या तुटपुंज वाचनातही घटच झाली. अर्थात एक जिवंत पुस्तक माझ्या समोर घडत असताना त्याचं साक्षीदार होणं मला जास्त मोलाचं वाटत होतं. त्यावेळी जे वाचन झालं ते मुलाच्या संगोपनाच्या दिशेनंच. मग जेव्हा नाट्य शिबिरात शिकवायला सुरुवात केली तेव्हा मन खजील झालं. वाटलं आपलं वाचन किती की आपण मुलांना वाचनाचं महत्व सांगायचं. कदाचित या जाणीवेतूनच प्रथमच मन अस्वस्थ झालं आणि वाचन अनुभवण्याची नितांत गरज भासली. पण माझा स्वभाव तसा आरंभशूर, त्यामुळे एकटी फिरणारी मी या प्रवासात मात्र सोबत शोधू लागले आणि वाचनाचा एक ग्रुप मी तयार केला. त्याचं नाव वाचोवाचकी. दर महिन्यातून एकदा आम्ही काही जण भेटून एखादा लेखक, विषय किंवा स्वतः लिहिलेलं वाचलेलं शेअर करायला लागलो. त्या वर्षभरात मी जाणीवपूर्वक माझ्या आयुष्यातलं सर्वाधिक आणि उच्च प्रतीचं वाचन केलं. वाचनाचा हा प्रवास पुढेही चालू राहिला. या वाचनाचा, जाणवण्याचा, काही उमगण्याचा, न आवडण्याचा, आत्मपरीक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग माणूस म्हणून मला आजही होत आहे. वेगळे विषय असून माझ्या काही भाषणांमध्ये माझा आत्मविश्वास वाढल्याचा प्रत्यय मला वाचनानं दिला. एकंदरीतच डोळे, कान, डोकं, मन यांचा मेळ पुस्तकांबरोबर होऊ लागला आणि ही खरी मिळकत. ती वृद्धिंगत होवो आणि प्रत्येकालाच त्याचा त्याचा वाचोवाचकी मिळो हीच इच्छा. गाव आणि लष्कर यांच्या सरहद्दीवर कॅम्प एज्युकेशन सोसायटीची शाळा बांधलेली असल्याने दोन परस्पर विरोधी संस्कृतीच्या संगमाचे अत्यंत बकाल आणि गलिच्छ स्वरूप त्या ठिकाणी आढळून येते. दोन नद्यांचा संगम जेथे होतो तेथे विस्तीर्ण जलाशय निर्माण होतो, तर दोन संस्कृतींची गाठ जेथे पडते तेथे दोन्ही संस्कृतीमधल्या सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रचंड उकिरडा माजतो.
या सीमा विभागाला 4 बावडी असे नाव आहे. महादजी शिंद्यांनी आपल्या लष्करातल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी 4 विहिरी इथे बांधल्या होत्या असे म्हणतात. त्या विहिरी बुजून गेल्या, पण त्यांची कीर्ती अजून शिल्लक आहे. तथापि 4 बावडीपेक्षा चोर बावडी हे नाव ह्या विभागाला विशेष शोभून दिसे. कारण गावातील अन लष्करातील उपद्व्यापी अन उडाणटप्पू लोकांचा अनेक वर्षापासूनचा हा चव्हाटा होऊन बसला होता. त्यात बाबाजान नावाच्या एका वृद्ध स्त्रीने आपल्या वास्तव्यासाठी ही जागा निवडल्यापासून तर सांज सकाळ तिच्या दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू मुसलमान भक्तांची त्या ठिकाणी यात्राच भरत असे. असल्या भयानक चव्हाट्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे वास्तव्य असल्याने तिच्या अस्तित्वावर आणि कार्यावर 4 बावडी संस्कृतीची हिडीस सावली पडलेली होती. त्यामुळे त्या शाळेत मुलांची शिस्त राखणे आणि त्यांना शिक्षण देणे या गोष्टी सर्वस्वी अशक्य होऊन बसल्या होत्या. 4 बावडीच्या मैदानात सदैव ठाण मांडून बसलेले फकीर, भिकारी, महारोगी आणि मवाली यांना कॅम्प एज्युकेशन सोसायटी संबंधी विलक्षण आत्मीयत्व वाटत असे. बाहेर मुलांना ड्रिल शिकवायला नेले की ते पाहायला सर्वांच्या आधी ह्या मंडळींची गर्दी जमे. एवढेच नव्हे तर ड्रिल मास्तरला मधून ते सूचनाही देत. वर्गात शिक्षक एखादा धडा शिकवू लागला की बाहेर उभे राहून ही मंडळी मोठमोठ्याने त्याचे कौतुक करीत आणि शाळा बंद झाली रे झाली की 4 बावडीचे हे भयंकर रहिवासी तिच्या प्रशस्त वरांड्यात सायंकाळी 7 वाजल्यापासून तो दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत आपली रट्टी, चिंध्या, मडकी, थाळ्या, नरोट्या आणि झोळ्या घेऊन राजरोसपणे मुक्काम ठोकी. मग रात्री त्यांचे स्वयंपाक पाणी, खाणेपिणे आणि इतर शारीरिक विधी आरामशीरपणे शाळेच्या वरांड्यात नाहीतर अंगणात चालत. शाळेची सूत्रे हाती घेतल्यानंतर 4 बावडी संस्कृतीचे तिजवर प्रत्ययी होणारे हे भीषण आक्रमण कसे थांबवावे याचा मी विचार करू लागलो. पहिल्या प्रथम 2 रामोशी रात्रीचे राखणदार ठेवले आणि रोज रात्री शाळेच्या वरांड्यात घुसणारा भिकाऱ्यांचा आणि मवाल्यांचा गलिच्छ लोंढा आधी थांबवला. त्यांनी राखणदारांशी दंगा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या मदतीला काही दिवस पोलीस आणून ठेवावे लागले. काही महिन्यांनी जेव्हा काटेरी तारांचे पक्के कंपाऊंडच मी उभारले तेव्हा तो उपसर्ग कायमचा थांबला. ही शाळा इंग्रजी 5वी इयत्तेपर्यंत असली तरी विद्यार्थी वयाने प्रौढ आणि शरीराने उंचेपुरे आणि मजबूत असत. ते शिक्षकांना मुळीच जुमानीत नसत. सायकलवर बसून वरांड्यातून कुशाल फेऱ्या मारीत वर्गातून वाटेल तेव्हा बाहेर येत. बाहेर गारोड्याच्या किंवा डोंबाऱ्याचा खेळ चालू झाला की अर्धी शाळा ओस पडे. मधल्या सुट्टीत कित्येक विद्यार्थी बाहेर जाऊन विड्या ओढीत नाहीतर जुगार खेळत. रेसचा दिवस असला की पुष्कळशी मुले शाळेत येत नसत. काही रेस ग्राउंडवर कामे करून पैसे मिळवीत तर काही सबंध दिवसभर रेस पाहत उभी राहत. मला तर आरंभी आपण एखाद्या गुन्हेगार मुलांच्या शाळेत म्हणजे रिफॉर्मेटरी अशा शाळेत आलो आहोत की काय असेच वाटे. आफ्रिकेच्या जंगलात जाऊन तिथल्या रानटी टोळ्यांना सुधारणाऱ्या मिशनऱ्यांपेक्षाही माझे काम अवघड होते. मी मनाशी विचार केला की आता इथे पड खाऊन किंवा मऊपणानं वागून काही भागायचे नाही. हातात दंडा घेऊन चांगला रौद्र अवतार दाखवला तरच उपयोग होईल. एक दिवस सकाळी 11 वाजता पहिली घंटा व्हायच्या सुमारास वेताची लांब लचक आणि जाडजूड छडी घेऊन मी व्हरांड्यात फिरू लागलो. माझ्या हातातले ते तेजस्वी आयुध बघून अर्ध्या अधिक पोरांची गाळण उडाली. छडी घेऊन शाळेतून हिंडणारा असा शिक्षक आजपर्यंत त्यांनी पाहिलाच नव्हता. पण जी प्रौढ वयाची आणि बनलेली मुलं होती त्यांनी माझ्या हातातल्या छडीची मुळी दखलच घेतली नाही. त्यांचे नेहमीचे उद्योग चालूच होते. माझ्या छडीला जणू काही त्यांनी आव्हानच दिले. तथापि पहिल्या दिवशी छडीचा उपयोग मी केलाच नाही. दुसऱ्या दिवसापासून मात्र छडीचे सत्र मी निर्दयपणे सुरू केले. उशिरा येणाऱ्या, वाटेल तेव्हा बाहेर जाणाऱ्या, वर्गात शिवीगाळ आणि दंगा करणाऱ्या एकूण एक दंगेखोरांना दयामाया न दाखवता सर्रास झोडपून काढले. कुठल्याही बारीकसारीक गुन्ह्याला क्षमा म्हणून करायची नाही असे मी धोरण ठरवले. 5वीच्या वर्गात 2-3 दादा होते. उंचीने आणि अंगाने ते माझ्या एवढेच होते. त्यांनी हात पुढे करण्याचे साफ नाकारले. तेव्हा छडी खाली ठेवून एकेकाच्या मुस्कटात अशी भडकावली
की ती त्यांच्या गालांना ती माझ्या हातालाच माहीत. 7 दिवसांच्या आत मी सारी शाळा सुतासारखी सरळ केली. कॅम्प एज्युकेशन सोसायटीत कोणीतरी एक भयंकर हेडमास्तर आल्याची बातमी वणव्यासारखी साऱ्या लष्करात पसरली. कित्येक पालकांनी शाळेत येऊन माझे अभिनंदन केले, तर कित्येकांनी शाळेचे सेक्रेटरी बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे माझ्या विरुद्ध तक्रारी केल्या. पण त्याच दिवशी खुद्द म्हस्क्यांच्या 2 मुलांना मी बडवून काढले होते. त्यामुळे तेच आपल्या दिवाणखान्यात थरथर कापत बसले होते. त्यांची शाळेत येऊन मला विचारण्याची छातीच नव्हती. शाळेतल्या वातावरणात एकदम जमीन आसमानाचा फरक पडलेला कोणाच्याही लक्षात येण्यासारखा होता. त्यामुळे माझे मार्के धोरण कोणाला कितीही नापसंत असले तरी त्याचा उघडपणे ते निषेध करू शकत नव्हते. मुलांनाही मनातून शिस्तीची आवड असते, स्वभावतच काही ती दुर्वर्तनी नसतात. शाळेच्या वातावरणात भराभर फरक पडत चालला आहे हे जसे त्यांच्या लक्षात आले तसे आपणहूनच त्यांनी माझ्याशी सहकार्य करायला सुरुवात केली. मग पुढे छडी वापरण्याचे कधी कारणच उरले नाही. मी शाळेच्या व्हरांड्यात नुसता उभा राहिलो तरी सर्व वर्ग शांतपणे आपापली कामे करू लागत. माझ्या प्रखर व्यक्तिमत्वाचा हा लौकिक प्रारंभीच जो एकदा प्रस्थापित झाला तो 18 वर्षे मी शाळेत असेपर्यंत कायम होता. ती सनसनाटी पूर्ण 15 मिनिटं. पश्चिम आणि पूर्व युरोपच्या एका महिन्यातल्या सहलीतील ती रात्र आठवली की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो. हंगेरी, रोमानिया इत्यादी देश पाहून आम्ही बल्गेरियात प्रवेश केला होता. सोफिया राजधानीच्या शहरातील आमचा पहिला मुक्काम होता. प्रसिद्ध रोज फेस्टिवलचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही रात्रीच्या मुक्कामासाठी तिथल्याच हिल्टन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलो. 10-12 मजली हिल्टनच्या 5व्या-6व्या मजल्यावर आमच्या ग्रुपच्या राहण्याची व्यवस्था होती. दिवसभर भरपूर भटकंती झाल्यामुळे रात्री केव्हा एकदा बिछाण्यावर अंग टाकतो असं झालं होतं. रात्री कधीतरी एकदम जोरजोरात प्रचंड मोठ्या आवाजात धोक्याचा इशारा देणारी घंटा वाजू लागली. खडबडून जागे झालो. घंटा थांबली आणि लाऊडस्पीकरवरून सूचना देण्यात आली, ही आणीबाणीची वेळ आहे, असाल तसे जवळच्या जिन्याने हॉटेलसमोरच्या पटांगणात या. घंटानाद आणि सूचना असं चक्र सतत सुरू होतं. क्षणभर काहीच लक्षात येईना. ही कसली आणीबाणी? आग, भूकंप की आणखीन काही? थंड हवेमुळे अंगात आम्ही व्यवस्थित कपडे घालून झोपलो होतो. परदेशात पासपोर्ट, पैसे याची पर्स उशाखालीच घेऊन झोपण्याची माझी सवय असल्यामुळे क्षणार्धात पर्स घेऊन एकमेकांचा हात धरत मी आणि जयंती खोलीच्या बाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये अन्य प्रवाशांची प्रचंड धावपळ सुरू होती. फायर फायर असे काही जण ओरडत होते. त्यांच्याप्रमाणे आम्ही जिन्याकडे धावलो. समजा खालच्या मजल्यावर आग भडकली असेल तर काय करायचं? क्षणार्धात ब्रह्मांडच आठवलं. आपण परत भारतात जाऊ का नाही हा सुद्धा प्रश्न मनात चमकून गेला. टॉवरिंग इन्फर्नो चित्रपटातील एक एक दृश्य डोळ्यासमोर यायला लागलं. प्रत्येकजण जिन्यावरून जीव मुठीत धरून पळत होता. काही जण अक्षरशः चड्डीवर होते. महिलाही समोर दिसेल ते वस्त्र गुंडाळून धावत होत्या. आमच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या न्यूझीलंडच्या जॉनच्या हाती बाथरोबच लागला होता. तो अर्धवट घालूनच तो भराभर पायऱ्या उतरत होता. सुदैवाने जिन्यामध्ये लाईट होते. आम्ही धापा टाकत कॉलेजच्या हॉटेलच्या समोरच्या पटांगणात आलो. काही जण आधीच पोचले होते, काही जण येत होते. इतक्यात हॉटेलचे कर्मचारी धावत धावत तिथे आले. घाबरू नका, घाबरू नका असे ओरडून सांगत होते. अहो पण काय झालं आहे ते तर प्रथम सांगा असे सगळेजण विचारायला लागले. त्याच वेळेला आणीबाणीची सूचना देणाऱ्या माईकवरून सांगण्यात आलं की हॉटेलच्या धूम्रपान कक्षामध्ये बंदी असलेल्या भागामध्ये कोणीतरी सिगरेट पेटवली. त्यामुळे आगीची सूचना देणारी घंटा आणि सूचना सुरू झाली. या सर्व प्रकारामध्ये ग्राहकांना जो नाहक त्रास झाला त्याबद्दल हॉटेलचे व्यवस्थापन दिलगीर आहे. 15-20 मिनिटाच्या त्या भयानक नाट्याचा शेवट अखेर गोड झाला. सारं चित्र पालटलं होतं. रात्री 2 वाजता हाताला लागेल त्या वस्त्रानिशी जीव मुठीत धरून पळालेले सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये परतू लागले. आता सर्वत्र हास्यविनोदाचं प्रचंड वातावरण होतं. जॉनचा बाथरूम कसा सुंदर आहे, मेरी आणि ॲलेक्स अंधारात कसे धडपडले याची वर्णनं एकमेकांनी सविष्टपणे एकमेकांना सांगितली. सकाळी 6च्या सुमाराला जाग आली तेव्हा दरवाजाच्या खालून एक पाकीट खोलीत सरकवलेलं दिसलं. उत्सुकतेने उघडून पाहिलं तर झाल्या प्रकाराबद्दल व्यवस्थापनाने लेखी माफी मागितली होती.
या घटनेतून एक धडा पर्यटकांनी अवश्य शिकावा. सहलीमध्ये, विशेषतः परदेशामध्ये आपले पासपोर्ट, पैसे आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रं शक्यतो स्वतःच्या उशीखाली स्वतःजवळच ठेवावीत. कोणताही प्रसंग उद्भवला तरी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्यातून महाभारत निर्माण व्हावं असं जीवन काही मी जगलो नाही हे मी सांगितलं पाहिजे असं नाही. तरी पण माझ्या या आत्मकथेला मी महाभारत म्हटलेलं आहे. याचं कारण असे की प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचे जीवन हे एक महाभारतच असते. जीवनात ज्या ज्या प्रकारच्या समस्या निर्माण होणं शक्य असते त्या कमी अधिक प्रमाणात आणि वेगवेगळ्या लहान मोठ्या स्वरूपात त्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या असतात. अनेक प्रभावी प्रेरणा त्याला नाना गोष्टी करायला उद्युक्त करीत असतात. त्यांची काही स्वप्न असतात आणि ती प्रत्यक्षात आणण्याची धडपड तो कमी अधिक प्रमाणे करीत असतो. प्राप्त परिस्थिती आणि योगायोग त्याच्या जीवनाला काही दिशा देतात, स्वरूप देतात, कलाटण्या देतात. आपापल्या परीने तो जीवनाचे आकलन करीत असतो, त्याचा अर्थ लावत असतो. काही जीवन मूल्ये त्याला गवसतात आणि मोलाची वाटतात. हे जीवनाचे आकलन व जीवन मूल्ये देखील त्याचे जीवन घडवत असतात. असंच संगती विसंगतीने यशापयशांनी भरलेले जीवन जगत असताना हे महत्वाचे आहे आणि मोलाचे आहे असे त्याला सतत वाटत असते. प्रत्येकाचं जीवन हे अशा प्रकारे त्याच्या दृष्टीने एक महाभारतच असते हे खरे. पण एवढ्याच कारणाने माझ्या या आत्मकथेला मी महाभारत म्हटलेलं नाहीये. आपलं जीवन ही एक महाभारतासाठी कथा आहे अशी उत्कट जाणीव प्रत्येकाला असतेच असे नाही. पण मला मात्र थोडं जाणतेपण आल्यापासून माझेच नव्हे तर आपल्या आसपासचे सर्व जीवन एक महान कथा आहे किंवा कथेचा सागरच आहे असं उत्कटेने जाणवत राहिलेलं आहे. आणि ही कथा आकलन करावी, साऱ्या शक्तीनिशी संपूर्णपणे अनुभवावी आणि शब्दांकित करावी असं मला वाटत राहिलेले. 10-12 वर्षाचा असल्यापासून सुरू झालेली ही धडपड आता 70 गाठली तरी चालूच आहे. या धडपडीतून नानाविध कथा मी लिहिल्या आणि तरी वाटलं कितीतरी सांगत राहायचं आहे, सांगायचं आहे आणि कितीतरी मला गवसलंच नाही. आणि जे गवसल्यासारखं वाटतं तेही देखील सगळ्या आवाक्यात आलंच नाही. या अनंत कथासागरावर माझ्या जीवनातल्या इवल्याशा हुडक्यातून मी केलेल्या मुसाफरीची ही कथा आहे आणि म्हणूनच मी तिला महाभारत म्हटलेला आहे. हा सारा कथासागर आत्मसात करण्यासाठी लागणारी प्रतिभा आणि कर्तृत्व एखाद्या व्यासाला लागते. मला त्या गोष्टी लाभलेल्या नाहीत हे उत्तरोत्तर अधिकाधिक जाणवत गेलेलं आहे. पण असं असूनही जिद्द मात्र बाळगली गेली, ती व्यासाने केली तशी काही करण्याची. हे किती हास्यास्पद आहे किंवा खरं म्हणजे माणसाचं एकंदर जगणंच किती हास्यास्पद आहे हे कळण्याइतकी विनोद बुद्धी मला सुदैवाने लाभली आहे. म्हणूनच ती जिद्द काही कमी नाही झाली आहे. त्यामुळे देखील या आत्मकथेला मी एका मुंगीचा महाभारत असं म्हटलंय. या मुंगीला जसा व्यासांचा संदर्भ आहे, मानवी जीवनाच्या व प्रयत्नांच्या हास्यास्पदेचाही संदर्भ आहे, तसाच मर्ढेकरांच्या कवितेचाही आहे. खरं म्हणजे शेक्सपियर पासून आयोनेस्को पर्यंत तिला अनेक वाङ्मयीय संदर्भही आहेत. मी माझ्या कौतुकाप्रमाणे अनुभवलेले हे महाभारत माझ्या साऱ्या लेखनातून साकार झालेले आहे. ते महाभारत मी कसे अनुभवले, कोणत्या प्रकारे जीवन जगत असताना मला त्याचा प्रत्यय आला, त्याची ही कथा आहे. परवाच कुणीतरी म्हणाला की हिराबाईंच्या वयाला आता 60 वर्ष पुरी होत आहेत. मी पटकन म्हणालो हट, आणि मग माझ्या लक्षात आलं की मी हिराबाईंचे वय सुरांच्या हिशोबात मोजत होतो. मी त्यांचे गाणे 1930-32 सालापासून ऐकतोय आणि तेव्हापासून आज 65 सालापर्यंत एक वर्ष असं नाही की ज्या वर्षी त्यांची एकही बैठक मी ऐकली नाही. उपमेने किंवा दृष्टांताने काही सिद्ध करता येत नाही हे खरे, पण उपमा दृष्टांताशिवाय मनीचा भाव सांगणेही कठीण वाटत. हिराबाईंचा सूर मला गाभारातल्या नंदादीपासारखा तेवताना दिसतो, तर केसरबाईंचा सूर जसा लखलखत्या झुमरासारखा आहे. वास्तविक दोघीही अगदी भिन्न प्रकृतीच्या गायिका, पण दोघींच्यात एक विलक्षण साम्य आहे. त्यांचे गाणे ऐकताना इसवी सनाचे कुठले वर्ष चालू आहे याचा मला नेहमीच विसर पडतो. बाकी हिराबाई म्हणजे गाण्याच्या अंगणातील तुळसच आहे. फुल्यावर देखील मंजिऱ्यांचा सात्विक फुलोरा घेऊन फुलणारी, भडक रंगाच्या फुलासारख्या, डोळ्यावर आक्रमण करणारी नव्हे, तर असल्याची वर्दी सुद्धा न देणारी.
हिराबाई गाण्याच्या दुनियेतच काय, पण या जगात देखील जन्माला येणारे कुठलेही पोर टाहो फोडून आपल्या आगमनाची वार्ता देत येते तशा आल्या नाहीत. गुपचूप आल्या, इतक्या शांतपणाने की मुलगी मृत जात आहे म्हणून गुंडाळून बाजूला ठेवली होती. तेवढ्यात कुणा डॉक्टरला या गुंडाळ्याला हात लावायची बुद्धी झाली. तिथं त्याला जीव आढळला आणि मुलगी पाळण्यात पडली. स्वतःचा गाजावाजा न करता जाण्याची हिराबाईंना जन्मतः जडलेली ही सवय आस्थागायत कायम आहे. शिष्यगणांचे आणि हुकमी दाद देणाऱ्या चाहत्यांचे ताफे पुढे धाडून निगाह रखो महाराज करत त्या कुठल्याच मैफिलीला गेल्या नाहीत. तुळशीसारखाच तो सावळा वर्ण, कानात कुडी, हातात बांगड्या, गळ्यात मोत्याचा एकसर, त्यातल्या मोत्याचे पाणी घेतलेले भावपूर्ण डोळे, रंगाचा कुठलाही भडकपणा नसलेली साडी, त्यात कुठेही अतिनम्रतेचा खोटेपणा नाही. बैठकीत प्रवेश करताना अत्यंत सहज प्रवेश, कसलाही अभिनिवेश नाही. एका बाजूला बाबूराव कुमठेकर सारंगीवर, सुरेश बाबू पेटीला, शमसुद्दीन खाँ साहेब तबल्याला. गाता गाता डाव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा जुळवून सूर दाखवण्याची ती पद्धत, हे दृश्य कितीतरी वर्षे मी पाहिले आहे. त्या गाण्यात कुणावरही मात करण्याचा हट्ट नाही, चमत्कृती नाही, आतिषबाजी नाही, तबलजीवर डोळे वटारणे नाही, सारंगियाविषयी नाखुशी नाही, लयकारीचा स्त्री स्वभावाशी विसंगत वाटणारा आटापिटा नाही. आहे एक मोहक, स्नेहार्द, शीतल स्वर आणि मोठी लढीवाळ लय. आता आदिकथा सांगतो. ती शंकराने पार्वतीस सांगितली. शंकर कसा आहे सर्वांना ठाऊक आहे. हा भूतांचा नाथ, जटेत गंगा धारण करणारा, सर्पांचे अलंकार घालणारा, नंदीचा स्वामी, हिमालयाचा जामात आणि हिमालयावर राहणारा उमापती कसा आहे ते मी सांगत नाही. आणि त्याची प्रिया पार्वती, हाच पती हवा म्हणून शरीराची काष्ठे करणारी पार्वती. नित्य निळे असणारे आकाश उषक कालात रक्तवर्ण होते, तसा यौवन कालामुळे सदा लाल असलेला तिचा गौरवर्ण. पतीचे मन राखण्यात कुशल असलेली ती भार्या, आपल्या नृत्य कौशल्याने शंकराला प्रसन्न ठेवणारी आणि नृत्यामुळे कमनीय झालेल्या जिच्या आकृतीकडे पाहताना शंकराची दृष्टी स्थिर राहत नाही, अशी ती पार्वती ही सर्वांना ठाऊक आहे. आता ही आदिकथा शंकराने पार्वतीस विवाहाच्या पहिल्या रात्री सांगितली. विवाहाला आलेल्या नारदाने समय साधून पार्वतीस हळूच म्हटले, पार्वती, तुझ्या भावी पतीजवळ आदिकथा आहे, ती आजच रात्री ऐकून घे. शंकर पार्वती यांचा विवाह झाला, त्याचे वर्णन काय करावे. विवाहाला त्रैलोक्यातले 33 कोटी देव आले. विष्णूवरचे आपले छत्र लग्न मंडपावर धरून शेषाने शोभा आणली. देवांगनांनी अमृताचे सडे शिंपले आणि शुभ्र हिमाच्या रांगोळ्या घातल्या. तुंबरांचे गायन झाले, अप्सरांनी नृत्य केली. स्वतः हिमालयाने सारी संपत्ती लग्न मंडपात ओतली. शेकडो कस्तुरी मृगांनी आणलेल्या कस्तुरीच्या मिश्रणाने सुगंधित केलेले तेल दिव्यात घातले. चित्रविचित्र वेली खांबाला बांधल्या. विविध रंगी फुले छताला लावली. वृक्षांनी अत्यंत नाजूक वल्कले पार्वतीला आहेर केली. लग्न झाल्यावर देव, देवांगना आणि अप्सरा स्वलोकी परत गेल्या. हिमालय शंकराचा निरोप घेण्यासाठी आला तेव्हा कन्येच्या भावी विरहाने गहिवरून म्हणाला, शंकरा, माझी ही सुकन्या आता तुझी पत्नी झाली आहे. ती किंचित हट्टी आहे, पण तिच्यावर कोप करू नको. तशीच ती देहाने सुकुमार आहे आणि तू प्रत्यक्ष कामाचा पराभव करणारा चतुर पुरुष आहेस. तुला अधिक काय सांगू. एवढे बोलून हिमालय आपल्या निवासाकडे गेल्यावर लज्जित अशा पार्वतीला शंकराने जवळ घेतले. त्यावेळी मधुगंध असलेला वायू मंद असा वाहू लागला. पार्वतीला संकोच वाटू नये म्हणून वृक्षांची पाने आणि पशुपक्षीही स्तब्ध झाले. हिम नद्यांनी आपली मंद गतीही थांबवली. आणि मग कामकुशल पुरुषाला शोभेल अशा मधुर शब्दात शंकर आपल्या नववधूशी बोलू लागला. लग्नाला आलेल्या देवादिकांचा विषय काढत त्याने विचारले, पार्वती, आपल्या विवाहासाठी आलेल्या 33 कोटी देवात तू देवप्रिय विष्णूला ओळखलंस का? आणि ब्रह्मा कोणता तुला कळलं का?
नववस्त्रालंकारांनी नटलेल्या देवांगना किती सुंदर दिसत होत्या नाही? पण पार्वती, मला विचारशील तर त्यातील एकीलाही तुझ्या सौंदर्याची सर नव्हती. शंकराने केलेल्या स्तुतीने पार्वती अधिकच लाजली. तेव्हा शंकर म्हणाला, प्रिये, मान वर कर. रतीनं शरीरात प्रवेश केल्यामुळे तुझं सौंदर्य क्षणाक्षणाला वाढतं आहे. ते अवलोकून माझे नयन तृप्त होऊ देत. त्यावेळी दोघे कैलासाच्या अत्युच्च शिखरावर बसलेली होती. मधूनच धुक्याचा पडदा आपल्या समीरणांनी अंगेशा हरवीत जात होता. आकाश स्वच्छ होते. शंकराचे बोलणे ऐकून पार्वतीने हळूच मान वर केली. पण लज्जेमुळे शंकराकडे न पाहवल्याने तिने आकाशाकडे पाहिले. अगणित तारे आकाशाच्या काळ्या वस्त्रावर चमचमत होते आणि अगदी हाताशी वाटत होते. मधूनच पडणाऱ्या निःशब्द ताऱ्यांच्या प्रकाशरेषा पृथ्वीकडे धावत होत्या. प्रत्येक पडणारा तारा आपल्या अंगावर पडणार असे वाटत होते. पडणाऱ्या त्या ताऱ्यांच्या भयाने लज्जा विसरून पार्वती शंकराला बिलगली. तेव्हा शंकराने हसून तिला जवळ घेत म्हटले, आहा हा प्रिये, या पडणाऱ्या ताऱ्यांनी माझं मोठंच काम केलं. पण भिवू नकोस. यातील एक जरी तारा तुझ्या या कोमल शरीराला स्पर्श करून गेला तरी सगळं तारामंडळ मी खाली आणीन. मग पुन्हा एकदा एक ढग येऊन त्याने दोघांना विश्वाआड केले. तेव्हा प्रियकराच्या सान्निध्याने जिचा काम प्रज्वलित झाला आहे अशी ती पार्वती लज्जा विसरून शंकराला गाढ आलिंगन देती झाली. एका संस्कृत शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी कोश चाळत होते. एकूण संस्कृत भाषेचं आपलं अज्ञान किती गाढ आहे या जाणीवेने खिन्न होत होते. पानं उलटता उलटता अचानक एका शब्दाने माझं लक्ष वेधून घेतलं. तो शब्द होता चित्रल. पुढे इंग्रजीत अर्थ दिला होता स्पॉटेड डिअर, म्हणजे ठिपक्या ठिपक्यांचं हरिण. चित्रल, किती सुंदर शब्द. चित्रल म्हणजे चित्रांकित. माझा मूळचा अडलेला शब्द कुठच्या कुठे राहून गेला. मन त्या चित्रल शब्दाभोवतीच रुंजी घालत राहिलं आणि तेवढ्यात मला दुसरा एक मराठी शब्द अकस्मात आठवला, चितळ. चितळ म्हणजे ठिपक्या ठिपक्यांचं हरिण. माझ्या लहानपणी मी ते पाहिलेलंही आहे. मनात आलं, चित्रल या संस्कृत शब्दावरूनच मराठीत चितळ हा शब्द झाला असावा. चितळ हरिण फार देखणं असतं. तो शब्द मात्र मला कधी सुंदर वाटला नव्हता. पण चित्रल शब्दाशी चितळचं नातं जुळलं आणि त्या शब्दाला एक वेगळाच गोडवा आला. अशीच एक आणखी आठवण. मी मोरोपंतांची श्लोक केकावली लावत बसले होते. एका श्लोकाच्या उत्तरार्धात पुढील ओळी होत्या, अनन्य गतिका जना निरखिताची सोपद्रवा, तुझेची करुणार्णवा मनधरी उमोपद्रवा. श्लोकांखाली टिपा होत्या. अवघड शब्दांचे अर्थ दिले होते. त्यात उमोप म्हणजे विपुल, पुष्कळ असा खुलासा केला होता. मला उमाप शब्द ठाऊक होता, पण उमोप हे काय प्रकरण आहे? की हे दोन्ही शब्द मुळात एकच आहेत? मी विचार करू लागले. आज स्वयंपाकघरामध्ये आमची दूधवाली माझ्या आईशी बोलत होती. आपल्या कुणा खोडसाळ गिऱ्हाईकाबद्दल तक्रार करत होती. बोलता बोलता ती एकदम आईला म्हणाली, खरं सांगते तू मला बाई, मोप माणसं पाहिली म्या, पण हे असलं खोडील घर नव्हतं भेटलं कधी. तो मोप शब्द कानी पडला आणि मला हसू आलं. कुठे पंडित कवी मोरोपंत आणि कुठे आमची निरक्षर अडाणी दूधवाली. पण तिच्या मोप शब्दाने मोरोपंतांच्या उमोप शब्दाशी किती झटकन सांगड जुळवली होती. आभाळ. आभाळ म्हणजे माथ्यावर विस्तारलेली निळीभोर पोकळी हे मला माहित होतं. पण पुढे एक वेगळीच शंका मनाला त्रास देऊ लागली. आभाळात ढग आली, हवा कुंद झाली म्हणजे माझी आजी म्हणे आज आभाळ आलंय. मला
ते आभाळ तर नेहमी जिथल्या तिथे आपल्या जागेवर असतंच. मग हे वेगळं आभाळ कुठून आलं? आभाळ म्हणजे ढग तर नव्हे, पण त्यांना वेगळं स्वतंत्र नाव असताना पुन्हा आभाळ का म्हणायचं? की आभाळाचा अभ्रशी काही संबंध आहे? तरी आभाळ म्हणजे ढग असा स्पष्ट अर्थ मला कुठे भेटला नव्हता. पुढे कॉलेजात मुक्तेश्वराचं वनपर्व अभ्यासत असताना एक ओवी वाचनात आली. अभाग्य भाग्याची आभाळे येती जाती आपुल्या काळे, परिनिश्चयाच्या ध्रुवे अचळे, चळत्व सर्वत्रान पाविजे. इथे तर मुक्तेश्वरांनी आभाळ नव्हे, आभाळे असा अनेक वचनी शब्द वापरला होता आणि त्याचा अर्थ निसंदिग्धपणे ढग असाच होता. मग आभाळ आले, आभाळ उठले या वाक्प्रचारांचे अर्थ उलगडले. त्याचं सौंदर्य मनात ठसलं. अगदी अलीकडेच अभ्रेऐवजी आभरे असा शब्द एका लेखकाने वापरलेला मी वाचला आणि मग आभर, आभाळ यातही एक सूक्ष्म धागा आहे असं वाटू लागलं. रडून रडून लाल झालेल्या डोळ्यांना लाल बुंद, तांबडे भडक ही विशेषणं दिली जातात. एकदा मी अशा डोळ्यांना लाल गुंज हे विशेषण दिलेलं वाचलं. मला त्याचं प्रयोजन कळलं नाही. त्या विशेषणाने काही वेगळा अर्थप्रत्ययही दिला नाही. पुढे केव्हा तरी घरात जमवून ठेवलेल्या गुंजा सापडल्या. त्या तळहातावर घेऊन न्याहाळत असताना गुंजेचं गोलसर टपोरेपण, तिचा काळा ठिपका आणि भोवताचा लाल रंग यातून एक डोळाच मला दिसला. टप्पोरा गोल डोळा, मधलं काळं बुबुळ आणि पांढऱ्या भागावर रडून रडून आलेलं तांबडेपण. मला लाल गुंज या विशेषणाची तेव्हा आठवण झाली. त्याचा अर्थ साक्षात प्रतीत झाला. शब्द शब्द हे आतून असे एकमेकांना सामील असतात. त्यांची परस्परांशी गुप्त नाती असतात. कधी दोन दूर दूरचे शब्द जवळ येतात आणि त्यांची जातकुळी एकच असल्याचं आपल्याला उमगतं. शब्दांभोवती अर्थाच्या गूढ सावल्या थरथरत असतात. त्या कधी एकमेकींना छेद देतात तर कधी एकमेकींना अधिक गहिऱ्या अर्थपूर्ण करतात. कोणी म्हणेल शब्द, त्यांचे अर्थ, त्यांच्या विविध भावछटा हे सारं कोशात दिलेलं असतंच की. होय, कोशात ते सापडतं पण प्रतीत होत नाही. प्रत्यक्ष जीवनातून, अनुभवातून ते भेटणं यात खरी गंमत असते. आणि त्याहून गमतीची गोष्ट अशी की शब्दांची, अर्थांची ही गंमत कधीच संपत नाही. जनुकीय नकाशामुळे निर्माण होणारा अजून एक महत्वाचा फरक असा की कर्करोग ज्यामुळे होतो ती जनुके आपण प्रत्यक्षपणे शोधून काढू शकतो. या जनुकात अशी कोणती प्रथिने आहेत किंवा कोणती रसायने आहेत की ज्यामुळे कर्करोग निर्माण होतो हे आपणास यामुळे कळेल. या माहितीचा वापर करून कर्करोग विरोधी अधिक प्रभावशाली औषधे किंवा उपचार पद्धती आपण निर्माण करू शकतो. याशिवाय या नकाशाचा वापर करून प्रथिने निर्माण करता येणे शक्य होईल. प्रथिने सर्वसामान्यपणे जनुके बनवतात. अशा प्रथिनांचा उपयोग करून लस बनवण्यात आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच रोगांवर लस बनवता येणं सहज शक्य होईल. जेव्हा रोग होतो तेव्हा सामान्य प्रथिने पेशी बनवत नाहीत. त्याऐवजी रोगांशी आणि जीवाणूंशी लढणारी प्रथिने पेशी बनवतात. ही प्रथिने कृत्रिमरित्या प्रयोगशाळेत बनवता येतील आणि रोगांचे निर्मूलन करता येईल. माणसाच्या जनुकीय नकाशाचा अजून एक महत्वाचा फायदा भविष्यात असा बघायला मिळेल की शरीरातील विविध अवयवांची संपूर्ण जनुकीय माहिती आपल्याला मिळवता येईल. शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. अजूनपर्यंत आपल्याला मेंदूविषयी फारच कमी माहिती आहे. अँडरसन या शास्त्रज्ञाने 1984 साली असे म्हटले आहे की मेंदूच्या रासायनिक प्रक्रियेविषयी आपल्याला काहीच माहिती नाही आणि जोपर्यंत आपल्याला माहिती मिळत नाही तोपर्यंत संशोधन आणि औषधोपचाराच्या दृष्टीने आपल्याला कठीण काळ राहणार आहे.
आता कुठे आपल्याला माणसाच्या सर्वसामान्य संतुलित वागण्याविषयी माहिती मिळायला लागलेली आहे. झोप न लागणे, मानसिक तणाव, औषधाचा मेंदूवर परिणाम, मानसिक दौर्बल्य या आजारांविषयी आपल्याला अधिक माहिती नाही. या नकाशाच्या निर्मितीनंतर या सर्वांवर याचा प्रकाश पडेल. जनुके विज्ञान हे काळास त्यातून अनेक नवीन शाखा उपशाखा निर्माण होण्याची फार मोठी शक्यता आहे. बऱ्याचशा नवीन शाखांना अशी बनवायला सुरुवातही झालेली आहे. या शाखा व उपशाखाच्या अभ्यासामधून अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा आहे. अर्थात ही उत्तरे केवळ एका विषयाच्या विज्ञानाने किंवा तंत्रज्ञानाने मिळालेली नसतील, तर काही शाखांच्या मिळून मिळाले असतील. उदाहरणार्थ जैविक शास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र वगैरे. कारण प्रत्येक विज्ञानाच्या मूलभूत प्रश्नामध्ये ते एका शाखेचे विज्ञान किंवा उदाहरणार्थ जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र याच्याशी निगडीत राहत नाही, तर त्यात इतरही विज्ञानाच्या अनेक शाखा मिसळतात. भाईला स्वतःचं घर, गाडी, नोकर चाकर वगैरेंची आवड, तर माझं कष्टाळू वर्गाशी नातं. तेव्हा गाडी घेणं आर्थिकदृष्ट्या परवडू लागलं तरी आम्ही गाडी घेतली नाही. पुढे आमची स्वतःची नाटकं संपवून रात्री अपरात्री थकून भागून घरी परतताना अनेकदा टॅक्सीसाठी खूप वेळ ताटकळावे लागेल. घरी पोचल्यावर पुन्हा नाटकाच्या सामानाच्या पेट्या, कधी बाजाची पेटी, टेप रेकॉर्डर वगैरे खूप जड वस्तू जिने चढून न्यायला अनेकदा रात्री आम्हालाही मिळत नसत. तेव्हा अशा परिस्थितीत स्वतःची गाडी ही गरज होऊ लागली आणि आम्ही मग गाडी घेतली. ड्रायव्हरही ठेवला, पण मग नाटक संपेपर्यंत किंवा रात्री कुणाकडे पार्टीला वगैरे गेलं तर परत येईपर्यंत ड्रायव्हरला ताटकळत बसावे लागू नये म्हणून गाडी बुक केली. तेव्हा मीही ड्रायव्हिंग शिकायचं ठरवलं. मला ड्रायव्हिंगचे धडे देणारे गुरुजी नाईक नावाचे होते. त्यांची स्वतःची छोटीशी जुनी गाडी होती, हँड गिअर्स असलेली. रोज साधारणतः 45 मिनिटांचा हा तास होता. पहिल्या दिवशी गाडी चालू करणे आणि बंद करणे याच गोष्टी त्यांनी दाखवल्या आणि दुसऱ्याच दिवशी खूप गर्दीच्या रस्त्यावर ते घेऊन गेले. मी फार घाबरून गेले. इतक्यातच गर्दीत कशाला वगैरे म्हणून पाहिलं, पण हे गुरुजी फार कडक होते. त्यांची स्वतःची अशी खास मतं होती. ते म्हणाले, गर्दीतून हळूहळू चालवायची सवय हवी. अनेकदा मर्तिक वगैरे रस्त्यातून जात असतं तेव्हा सावकाश चालवता आलं पाहिजे. फास्ट चालवणं काय अगदी सोपं. त्यांना मिरवणूक किंवा वरात यांची आठवण न होता मर्तिकाचीच आठवण व्हावी हा माझा योग. त्यांनी एकूण 15 दिवस मला धडे दिले. 5-7 दिवसानंतर एकदा माझ्या हातून काहीतरी चुकलं तेव्हा मी ओशाळून त्यांना सॉरी म्हटलं तर ते गंभीर दिसत होते. थोड्या वेळाने सहज बोलावे तसे ते म्हणाले, मला बायकांपेक्षा पुरुषांना शिकवायला अधिक पसंत पडतं. त्यांचं चुकलं तर एक थोबाडीत ठेवून देता येते. आपण स्त्री असल्याचे खरे सुख आयुष्यात असे अचानक एखाद्या क्षणी वाटायला येते. त्या गुरुजींच्या सुदैवाने 15 दिवसात हे शिक्षण संपले. मला ड्रायव्हिंग टेस्टसाठी जावे लागले. त्या दिवशी जरा मला बरे नव्हते. त्यावेळेचे आरटीओ कोणी मराठीच गृहस्थ होते आणि भाईच्या चांगल्या परिचयाचे होते. भाईने त्यांना फोन करून मी टेस्टला येत आहे पण माझी प्रकृती ठीक नाही, तेव्हा मला ताटकळत ठेवू नये, लवकर टेस्ट घेऊन मोकळे व्हावे अशी विनंती केली. त्यांनी त्या विनंतीचा भलताच अर्थ घेतला हे मागाहून लक्षात आले. मी आरटीओ कचेरीत पोहोचले तेव्हा एक इन्स्पेक्टर माझी वाटच पाहत होते. त्यांनी लगेच मला गाडीत घेतले आणि गाडी चालवायला सांगितली. या गाडीला स्टिअरिंग गिअर्स होते. मी चालवलेली गुरुजींची गाडी ही हँड गिअर्सची होती. त्यामुळे हे गिअर्स पाहून मी घाबरून गेले. त्या इन्स्पेक्टरना म्हणाले, मला हे गिअर्स टाकता येणार नाहीत, मी असली गाडी चालवायला शिकेन आणि मग टेस्ट द्यायला येईन. आज नको, आज मी घरी जाते. त्यावर ते इन्स्पेक्टरच म्हणाले, मी दाखवतो तुम्हाला कसे गिअर्स टाकायचे ते, अगदी सोपं असतं, तुम्ही काही घाबरू नका. पुन्हा परीक्षेला यायची काही गरज नाही, साहेबांनी सांगितलंय तुम्हाला लायसन्स देऊन टाकायचं म्हणून. मी थक्कच झाले. त्या इन्स्पेक्टरांनी हे गिअर्स कसे टाकायचे त्याचं शिक्षण मला देत कशी बशी एक चक्कर तिथल्या तिथेच मारून पुन्हा आरटीओ ऑफिसात परत आणले आणि 1-2 दिवसात लायसन्स मिळेल म्हणून सांगितले.
असं घर बसल्या मला लायसन्स मिळालं. त्यानंतर काही वर्षांनी मी लायसन्स रिन्यू करायला म्हणून त्याच कचेरीत पुन्हा गेले, तेव्हा योगायोग असा की तेच इन्स्पेक्टर त्याच टेबलापाशी बसले होते. त्यांनी माझे नाव वाचले, माझ्याकडे जरा निरखून पाहिले आणि म्हणाले, म्हणजे तुम्ही गाडी चालवता? म्हणजे काय? नाही, काही बायका लायसन्स घेतात हाऊस म्हणून. हो, तसं नाही, तसं नाही. गाडी बाहेर उभी आहे, येता का? त्या दिवशी तुम्ही मला चक्कर मारून आणलीत, आज मी तुम्हाला फिरवून आणते. आज घ्या टेस्ट हवी तशी. आम्हा दोघांनाही त्या टेस्टच्या आठवणीने हसू आले. एखाद्या विषयाचा आवाका किती मोठा आहे हे सांगायचं झालं तर आपण स्काय इज द अप्पर लिमिट अशा शब्दात त्याचं वर्णन करतो. पण खगोलशास्त्राच्या बाबतीत हेच वर्णन स्काय इज द लोअर लिमिट असं करावं लागेल असं मला वाटतं. याचं कारण अगदी उघड आहे. खगोलशास्त्रात अंतराळातल्या अब्जावधी वस्तूंचा अभ्यास केला जातो आणि अंतराळाची सुरुवातच मुळात आकाशापासून होते. त्यामुळे वाच्यार्थानं आणि लाक्षणिक अर्थानंही विश्वव्यापी असलेल्या खगोलशास्त्रात क्रांती घडून आणणाऱ्या एका दुर्बिणीची अतिशय सुरस आणि चमत्कारिक अशी एक कहाणी सांगण्याचा प्रयत्न मी या पुस्तकामध्ये केलेला आहे. एडविन हबल या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचं नाव या दुर्बिणीला देण्यात आलेलं असून ती 1990 सालापासून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतीये आणि ज्ञानाचा प्रचंड मोठा ओघ पृथ्वीकडे पाठवतीये. या पुस्तकात जरूर तिथं आकृत्या दिलेल्या आहेत आणि अनेक रंगीत छायाचित्र सुद्धा दिलेली आहेत. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओनं आकाशाकडे दुर्बीण रोखली आणि खगोलशास्त्रात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. दुर्बिणीतून त्यानं घडवलेलं विश्वरूप दर्शन अभूतपूर्व होतं. पुढच्या काळात या क्षेत्रात मोठी क्रांती होत गेली आणि प्रचंड आकाराच्या दुर्बिणी निर्माण झाल्या. परंतु या सगळ्या दुर्बिणी पृथ्वीवर बसवलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. या अडचणींवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांना एक अफलातून कल्पना सुचली आणि ती म्हणजे दुर्बीण चक्क अंतराळातच नेऊन ठेवण्याची. हबल दुर्बिणीचा जन्म झाला तो हा असा. डिस्कव्हरी नावाच्या एका स्पेस शटलच्या मदतीनं ही दुर्बीण अंतराळात सोडण्यात आली. तो दिवस होता 24 एप्रिल 1990. त्यानंतर ती पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत राहील अशी व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून ही दुर्बीण पृथ्वीपासून 569 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालते. हबल दुर्बीण साधारणपणे एका बस एवढी मोठी असून तिचं वजन 11,000 किलोग्राम पेक्षाही जास्त आहे, तर तिची लांबी ही 13 मीटरची आहे. तिचा जो आरसा आहे त्याचा व्यास 2.5 मीटर एवढा प्रचंड आहे. ती पृथ्वीभोवती फिरते तो वेग आहे 28,000 किलोमीटर प्रति तास. विशेष म्हणजे या दुर्बिणीत कोणीही निरीक्षक बसलेला नाही, म्हणजे तिचं संपूर्ण नियंत्रण हे पृथ्वीवरून केलं जात आहे. अंतराळातली अंतरं ही प्रकाशवर्षात मोजली जातात. हबल दुर्बीण कोट्यवधी प्रकाशवर्ष दूर असलेल्या खगोलीय वस्तूंचा वेध घेते. याचा दुसरा अर्थ असा की त्या वस्तूंपासून कोट्यवधी वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश आपण आज ग्रहण करतो आहोत. म्हणजेच आपण अप्रत्यक्षपणे कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या भूतकाळात प्रवेश करतो आहोत. ही किमया साध्य झालेली आहे हबल दुर्बिणीमुळे. पूर्वी आपल्याला विश्वाचा चेहरा अस्पष्टपणे दिसत होता, परंतु आता जणू काही विश्वाचे नाकडोळे सुद्धा आपल्याला या दुर्बिणीमुळे दिसायला लागलेले आहेत. हबल दुर्बिणीनं केवळ खगोलशास्त्रातच नव्हे तर एकूणच मानवी ज्ञानाच्या संदर्भात
इतिहास घडवलेला आहे. स्वतःच इतिहास घडवणाऱ्या अशा या दुर्बिणीचा इतिहास उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या पुस्तकात केलेला आहे. एक दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे मारुती स्तोत्र म्हणत बसलो होतो. समोर कंदिलाचा उजेड झगमगत होता. बाहेर अंधार पसरला होता. रस्त्यावरची वर्दळ बंद झाली होती. वारा भणा भणा करीत वाहत होता आणि मी डोळे मिटून मारुती स्तोत्र म्हणत होतो. मधून मधून हात जोडून नमस्कारही करत होतो. आणि मग एकदम बाहेरून हळी आली, मास्तर मास्तर हायती का? माझी खोली आडबाजूला होती, त्यामुळे सहसा माझ्या खोलीवर कोणी येत नसे, निदान अशा वेळी तरी. त्यामुळे मी हाक ऐकू आल्यावर टचकलो आणि डोळे उघडून पाहिले. म्हणालो, कोण आहे? पण माझा प्रश्न पुरा व्हायच्या आतच एक म्हातारा आत आला. हातातली काठी त्यांनी खाली ठेवली. उंचा पुरा, दांडगा, काळा शार, ओठांवर मिशांचा घोस, धोतर, कोटटोपी, हातात सलकडी, अंगठ्या, असा थाट. काठी खाली ठेवून तो मला म्हणाला, राम राम मास्तर, आणि तो भिंतीला टेकून खाली बसला. मी म्हणालो, राम राम. यावर त्याने दम घेतला. मग तोंडातला थुंका बाहेर टाकून तो हसला. मी यदू वडार, कंत्राटदार आहे मी. बर, माझा पोरगा तुमच्या शाळेतच आहे, तुम्हाला ठाव असेलच की? नाही बुवा. कोण? व्यंकू. आलं लक्षात. खरं म्हणजे लक्षात बिक्षात काही आलं नव्हतं, पण काहीतरी बोलायचं म्हणून केलं इतकंच. तो आता 7वीला आहे बघा. औंदा सुटला पाहिजे 7वीतनं. तेव्हा तुम्ही त्याची शिकवणी घेता का असं विचारायला आलोय मी. का बरं? शिकवणी कशासाठी? माझा हा प्रश्न ऐकल्यावर म्हातारा एकदम भडकला. आवाज चढवून मिशी हलवीत तो म्हणाला, अहो कार्ट लय उन्हाळ आहे, अभ्यासाकडे काय सुद्धिक बघत नाही, दिवसभर गावात गटाळ्या घालत असत. सुधारलं तर तुम्हीच सुधाराल बघा त्याला. हे ऐकल्यावर माझा ऊर अभिमानाने भरून आला. एक उन्हाळ मुलाला तळ्यावर आणण्यासाठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली बघून माझ्या सद्वर्तनाबद्दल माझी स्वतःचीच खात्री पटली. हे काम करणे मी आवश्यक होते. शाळेच्या दिवसात कुठल्याही मुलाने पुस्तकाला नाक लावून बसणेच योग्य. हा पोरगा अभ्यासाकडे ढुंकूनही पाहत नाही आणि दिवसभर उन्हाळक्या करतो, ही अगदी वाईट गोष्ट होती. छे, माझ्या लहानपणी मी असं बिलकुल केलं नव्हतं. मी विचार करण्यात गडलो हे बघून म्हातारा म्हणाला, मास्तर तुम्ही पैक्याची काळजी करू नका, एवढं पोरग सुधारा माझं. वंजळभर रुपये तुमच्या वटीत घालीन मी, मग तर झालं. हे ऐकल्यावर तर त्याला सुधारण्याचा माझा निश्चय पक्का झाला. मी मान हलवून गंभीरपणे म्हणालो, ठीक आहे, द्या त्याला पाठवून. अशा रीतीने ही शिकवणी ठरली आणि व्यंकू रोज रात्री माझ्याकडे शिकवणीला येऊ लागला. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही, ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर तुझे शब्दांचे नुसतेच ओधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया, गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही, याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. घर माझे शोधायामी वाऱ्यावर वणवण केली, घर माझे शोधायामी वाऱ्यावर वणवण केली. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते,
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कमाल आहे बुवा या इंग्रजांची. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेदजी जिजीबाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी केला. मुळजी जेठा, मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरबाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेठजींचे अर्थातच त्यांना पाठबळ होते. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून 10 मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यात गादीच्या खुर्च्या, कोच, त्यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेदजी जिजीबाई, नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले. बरोबर 5 वाजता आगगाडीने खूप असा शिट्टीचा कर्णा फुंकून आपल्या भग 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 प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणा दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आव असून उभे होते. न बैल, न रेडा, न घोडा आणि वाफेच्या जोरावर 1 नाही 2 नाही 10 डब्यांची माळका खुशाल चालली आहे, झुक झुक करीत लोखंडी रुळावरून. कमाले बुवा या इंग्रजांची. आधीच अंग्रेज लोक म्हणजे सीतारामाच्या वरदानाने हिंदुस्थानावर राज्य करायला आलेली लाल तोंडाची वानरे. त्यांच्यापुढे कोणाचे काहीच चालायचं नाही अशा थापा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चोहीकडे लोकात फैलावलेल्या. आता तर काय, विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावली. छे छे, विंग्रेज लोक खरोखरच देवावतार. बिचारा बहुजन समाज तर आश्चर्याने थक्कच झाला. चला चला, मुंबईला मोफत चला. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या भुताटकीच्या गाडीत बसायला लोकांचा धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई परत नेण्या आणण्याची दौंडी पिटवण्यात आली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वे कारभाऱ्यांनी खूप आटापीट केली. पण लोकात भलत्याच कंड्या आणि अफवांचे पीक पिकले होते. वाफेची गाडी ही विंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधतायत, त्यांच्या पायात जिवंत गाड्याला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूट डाव आहे. असल्या अफवांपुढे आणि प्रचारक काय करणार. अखेर दर माणशी 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका पेटवला गेला. एरवीच्या ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. पण आता काय, अवघ्या 1.25 तासात ठाण्याचा आसामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड उडाली. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला. कसा ती मौज ऐका. पुण्याची खाडी खंडाळ्याला आली की या सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचे. ठाकूर कातकऱ्यांच्या डोक्यावर त्यांच्या सामानाची ओझी द्यायची. सगळा काफिला खोपवलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुक झुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोयी आणि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेठजी जमशेदजी नावाच्या एका पारशी व्यापाऱ्याने घेतले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा. याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाला रामराम ठोकून मी पुण्याला परतले. दिल्लीला अरुणचं नाट्य शिक्षण चालूच राहिलं, कारण शिक्षणक्रम आता 3 वर्षांचा झाला होता. आता मी अगदी एका वेगळ्याच निर्मितीमध्ये गुंतले होते. ताईच्या म्हणजे मधुमालती गुणे दवाखान्यात मी अश्विनीला म्हणजे विनीला जन्म दिला. इंदिरा मॅटर्निटी होम हे माझं दुसरं माहेरच होतं. विनीच्या संगोपनात दंग असताना एक छानशी संधी चालून आली. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांना अभिनय तंत्र आणि प्रात्यक्षिक आणि आवाज व शब्दोच्चारण नियंत्रण म्हणजे स्पीच अँड व्हॉइस ट्रेनिंग शिकवण्याची नोकरी. विषय माझ्या आवडीचे आणि चित्रपट विद्यापीठ ही कर्मभूमी. आणखी काय पाहिजे. दिवसाचे 2 तास काय ते वर्ग घ्यायचे होते. तेव्हा विनीवर फारसा अन्याय होणार नव्हता. शिवाय मी नसताना तिचा ताबा घ्यायला आई आणि काकू या तिच्या 2 खंबीर आणि अनुभवी आज्या सज्ज होत्या. तेव्हा मी आनंदानं नोकरी पत्करली. पुन्हा फ्लॅशबॅककडे वळते. ज्या परिसरात प्रभात चित्रचा सुवर्ण इतिहास घडला
त्या जादुई चित्रनगरीमध्ये मला घडवण्याची आणि स्वतः घडण्याची संधी मिळाली. हे मी एक वरदान मानते. प्राध्यापक सतीश बहादूर यांच्याशी ओळख होणं ही एक पर्वणी होती. चित्रपट हा त्यांचा अभ्यास, त्यांचा ध्यास होता. रंजक माहिती आणि समर्पक दाखले यांनी ओतप्रोत भरलेली त्यांची व्याख्यानं म्हणजे एक ओघवती ज्ञानगंगा असे. कितीतरी वेळा त्यांच्या व्याख्यानांचा तुडुंब आनंद मी अनुभवला आहे. वाचनाखेरीज प्रत्यक्ष दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट पाहणं हाही अनुभव रोमांचकारी होता. विद्यार्थ्यांसाठी सतत निवडक सिनेमे दाखवले जात. अशा समृद्ध, उत्तेजक आणि सळसळत्या वातावरणात कोरडं राहणं शक्य नव्हतं. मला सिनेमाची लागण झाली. पुढे मागे त्या क्षेत्रात काहीबाही करण्याची तमन्ना मनात उभारली. पुढे अनेक वर्षांनी ती तमन्ना पुरी झाली. मी स्पर्श, चष्मेबद्दूर, कथा, पपिहा, दिशा, साज असे चित्रपट बनवले. मला हटकून विचारलं जाईल, चित्रपट शिक्षण तुम्ही कुठे घेतलं? फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा, तिथे शिकत होता का? नाही, शिकवत होते. शास्त्रीय संशोधन एका माणसाला एक वेळ शक्य आहे, पण तंत्रज्ञान ही अनेकांच्या सहकार्याने घडू शकणारी गोष्ट आहे. एकाऐवजी अनेकांच्या बुद्धिमत्तेमुळे तसेच एकमेकांशी होणाऱ्या सुसंवादाचे ते फळ आहे. ठरवून दिलेल्या वेळेत आम्ही जी 5 क्षेपणास्त्रे अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग बनवली, त्यायोगे काही संशोधक, अभियंते यांच्या उत्तम टीम्स निर्माण झाल्या. अर्थात तरुणांनी हृदय आणि आत्मा एक करून एखाद्या ध्येयासाठी झपाटून काम करावे असे वातावरण मी निर्माण केले. हेच माझे वैयक्तिक यश. नव्याने एखादी टीम जेव्हा काम करण्यासाठी एकत्र येते तेव्हा तिचे स्वरूप हे उत्तेजित, उत्साही, कुतूहलपूर्ण आणि ऊर्जेने परिपूर्ण असलेल्या लहान मुलासारखे असते. तेथे नाविन्याला वाव असतो. मला स्वतःला अशा आव्हानांना नेहमीच तोंड द्यावे लागते, पण थोडा धोका पत्करून मी ते केले. म्हणूनच तंत्रज्ञान व्यवस्थापन मला एखाद्या झाडासारखे वाटते. हे तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड स्वतःला कार्यप्रवण केले तरच मूळ धरते. गरज, नूतनीकरण, परस्पर अवलंबन आणि नैसर्गिक वातावरण समजून घेतले तरच हे झाड बहरते. झाडाच्या खोडात सर्व क्रिया सृजनाच्या अवस्थेत असतात. ध्येय, धोरणे, निर्णय हे झाडाचे मूळ असते, तर साधने आणि स्थिर संपत्ती हे कार्य आणि उत्पादन म्हणजे झाडाच्या फांद्या. म्हणूनच हे तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड नीट जोपासले तरच स्वीकारशील संरचनेची उत्तम फळे मिळू शकतात. हे जाणून मी समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये प्रोफेसर साराभाईंची दूरदृष्टी, प्रोफेसर धवन यांची काम हे जी विध्येय मानण्याची वृत्ती आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे या सर्वांचा मिलाप करून ते राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि संपूर्ण स्वदेशी गुणवत्ता विकासानं नाही, मी तंत्रकौशल्याला मानणारी, आत्मसात करणारी, देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणारी पिढी घडवण्याचा प्रयत्न केला. आपल्यातील आंतरिक शक्ती, कौशल्य आणि कल्पनाशक्तीचा विकास आपण करू शकलो तर यश निश्चितच मिळते असे मला वाटते. माझे आयुष्य इतरांना आदर्श वाटावे असं मी म्हणत नाही, पण मला विश्वास आहे की काही जणांना त्यातून प्रेरणा मिळेल. आंतरिक समाधान हेच अत्युच्च कोटीचे समाधान आहे. मी तत्वज्ञानी नाही, तंत्र क्षेत्रातील माणूस आहे. माझे मित्र, सहकारी, वरिष्ठ आणि माझ्या जीवनाच्या नाट्यप्रयोगातला खरा नायक माझे रॉकेटमधील ज्ञान व तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे काही पैलू मी स्वतः पुस्तक रूपाने तुमच्या समोर मांडले आहे. अर्थात लोकसमूहाने मांडलेल्या नेत्याची ही कहाणी माझ्याबरोबरच संपणार असली तरी मला असं वाटतं, मी आहे या थोर भूमीतील एक विहीर, ज्या लाखो करोडो मुलामुलींकडे पाहतो आहे. त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावे. कधीही न संपणारे देवत्व आणि सर्व दूर पसरावी त्याची कृपा
जसे विहिरीतून काढलेले पाणी. ग्रंथोत्सव की असाच कुठला तरी साहित्य सोहळा नक्की आठवत नाही, पण या सर्वांचा आनंद घेता येणारी ती माझी मैत्रीण. मराठी साहित्याची आवड जाण असणारी, लिहिता हात असणारी, भरभरून दाद देता येणारी. पण आवडत्या कवितांचा विषय निघाला आणि मी नेहमीच्या लाडक्या कवितेचं म्हणजेच तेव्हा एक कर या सुरवेंच्या कवितेचा उल्लेख करता क्षणीच उद्गारली, छे छे एकदम दांभिक कविता. मी बघतच राहिले तिच्याकडे, तर पुस्ती जोडात म्हणाली, खरं सांगते मला खोटी वाटते कविता. का बरं? अगं फार कमी जणांना जमतं असं सांगणं. तर हाच मुद्दा पकडत ती म्हणायची, तेच म्हणायचं मला, कमी जणांना कसलं, कुठल्याच पुरुषाला असं वाटणार नाही म्हणूनच खोटी वाटते मला ती कविता. नारायण सुर्व्यांना तसं वाटू शकतं, उगाच वेगळे पण मिरवायला म्हणून नाही लिहिते, मीही ठामपणे म्हणाले. तर ती सहज म्हणाली, इतक्या वर्षांचा संसार करून झाल्यावर उतार वयात बायको कुठे जाणार दुसरं लग्न करायला, मग दुसरं एक घर कर खुशाल सांगून मोठेपणा घ्यायला जातंय काय. सुर्व्यांनी एखाद्या हळव्या पण खंबीर क्षणी कृष्णाबाईंना उद्देशून असं म्हटलेलं असू शकतं असं वाटत राहिलंच. नंतर कितीतरी महिने तो विषय भुंग्यासारखा डोक्यात भुणभुणत होता. उत्तर शोधावं म्हणून कहाणी कवितेची घेऊन आले, चाळलं, तर त्यात ही कविता नव्हतीच. माझ्या साहित्यप्रेमी बाईंना विचारलं, संदर्भ माहिती आहे का कवितेचा? तर त्याही म्हणाल्या, कृष्णाबाईंसाठीच लिहिली असावी, नक्की आठवत नाही. मग काय वाटलं कोणास ठाऊक, कृष्णाबाईंचं मास्तरांची सावली उलगडून चाळायला लागली आणि सापडलीच की कहाणी या कवितेची. सुर्व्यांचा एक मुलगा अगदी तरुण वयात लिव्हर डिसीजनं गेला. त्या प्रसंगी शेजारणी, नातेवाईक, बायकांच्या देखत कृष्णाबाईंनी सुनेला कपाळाचं कुंकूही पुसू नकोस आणि मंगळसूत्रही काढू नकोस असं सांगितल्यावर बाईचं डोकं फिरलं. अशी चर्चा सोसायटीत सुरू झाली, पण त्या ठाम होत्या. सून अगदी बाहुलीगत सुंदर, वयानं लहान, म्हणून तिच्या काळजीनं, सुरक्षेच्या दृष्टीनं कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या ठेव असं सांगितल्यावर वहिनी कुठेतरी मर्यादा ठेवायला हवी, पाळायला हवी असं म्हणत चुलत दिरावर मर्यादेच्या प्रश्नाखाली मला अंधार जाळायचा नाहीये असं स्पष्ट म्हणणाऱ्या कृष्णाबाई. बालपणी कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आपण बाळाला केरवामणी घालतो ना, तसंच माझ्या देखण्या सोनेला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काळे मणी गळ्यात राहू दे असं सांगितलं तर ते चुकलं का असं म्हणणाऱ्या कृष्णाबाई. तरड्या ताठ्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही, हातात बांगड्या नाही, बरं दिसतं का? अशा रीतीनं तुम्ही तिला अधिक बापुडवाणं आणि लाचार करता, छेडछाड करायची पुरुष मंडळींना संधी देता. गेलेल्या नवऱ्याच्या पायाशी मंगळसूत्र ठेवलेलं त्याला कळणार आहे का? ते त्याच्यासोबत तिथं जळलं जातंय की कोणाच्या खिशात जातंय, कोणी पाहिलंय? त्यापेक्षा ते तिच्या गळ्यातच राहिलं तर तिचं संरक्षण तरी होईल. चौकट मोडण्याचा प्रयत्न कोणी करत नाही, जुन्या अंधारातच चाचपडत राहतात असं म्हणणाऱ्या कृष्णाबाई वेड्या कशा म्हणायच्या? बरं, हे वेडच असेल तर आज घडीला ते आवश्यकच आहे, नाही का? तुला एखादी व्यक्ती आवडली, पुन्हा लग्न करावं असं वाटलं तर तसं सांग, तुझ्या पद्धतीनं लग्न लावून दे. किंवा मीच एखादा मुलगा बघीन तुझ्यासाठी, आपण एकत्र राहू असं म्हणणारी कृष्णाबाईंसारखी सासू विरळच. नंतर श्रावणातल्या एका सणाला याच सुनेला गजरा घाल ग आणि तूही जा देवीच्या देवळात इतरांबरोबर असं म्हणणाऱ्या पुरोगामी कृष्णाबाई. आणि त्यांना आई, अहो लोक काय म्हणतील असं म्हणणारी चौथीशीतली सून. मात्र मागल्या काळात लोकांचा इतका विचार करू नकोस आणि मनाला कोंडूनही ठेवू नकोस, मनाचा कोंडवाडा केलास तर तूही लवकर जाशील असं म्हणणं कृष्णाबाईने. खरोखरच ती गेलीच हो वर्षभरात, अवघ्या 35. वाचल्यावर सुन्न व्हायला झालं. पण कुठेतरी वाटतच राहिलं की कृष्णाबाईच्या ठाम विचाराला सुर्व्यांनी दिलेलं शब्द रूप म्हणजे ही कविता. खरं तर एका प्रश्नाची उकल करायला गेले आणि वाचता वाचता अजून काहीतरी गवसलं. कवितेच्या कहाणीसारखी कवितेनंतरची कहाणी. शाळेत मुलाचं नाव घालताना बापाचं नाव विचारताच ना, तुमचंच नाव लिवा असं मास्तरांना सांगणारी सुर्व्यांची कविता.
आणि त्या संदर्भातला त्यांचा लेख साप्ताहिक सकाळमध्ये वाचल्यानंतर त्यावरची प्रतिक्रिया म्हणून लेख साप्ताहिक सकाळमध्ये वाचल्यानंतर त्यावरची प्रतिक्रिया म्हणून मागासलेल्या वर्गातली गरीब पण शिक्षित मुलाने पाठवलेल्या पत्राची ही गोष्ट. त्यानं आपल्या आईला उद्देशून म्हटलं होतं, आई, तू असं जीवन जगलीस म्हणून आम्ही सुखाचे दिवस पाहिले. तू स्वतः असं आयुष्य भोगून आम्हाला सुशिक्षित केलंस. समाजाने तुला झिडकारलं तरी आम्ही झिडकारणार नाही. जगाने वेश्या म्हटलं तरी आम्ही म्हणणार नाही. आम्हाला जगवायला नाईलाजाने, अक्षरशः नाईलाजाने तू हा पेशा स्वीकारलास. आता आम्ही मोठे झालो, कमावू लागलो. तू आता ते जीवन सोडून आपल्या घरी परत ये. आपलं घर तुझी वाट बघतंय. मास्तरांनी म्हटलंय, हे पत्र मी वाचलं आणि हादरून गेलो. आईचं जीवन त्यांना कळलं होतं. माझ्या कवितेने त्यांना नवीन दृष्टी दिली होती, उदार दृष्टिकोन दिला होता. समाजात परिवर्तन करण्याची ताकद साहित्य कृतीत असते हे मला माझ्या कवितेनं दाखवून दिलं. त्या मुलांनी स्त्रीत्वाचा सन्मान तर केलाच, पण माझ्या कवितेचा सुद्धा सन्मान केला. आता या क्षणी लिहिताना वाटतंय त्यांची कविता, त्यांचं जगणं, त्यांचं सहजीवन, त्यांचं विद्यापीठ हे सातत्यानं माझ्या जाणीवांचं क्षितिज रुंद होत आहे. सगळ्यांच्या सहभागातून साहित्ययान 2021 डिजिटल अभिवाचन महोत्सव संपन्न झाला. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम, हा महोत्सव घडला त्या सगळ्या आयोजकांचे, या कार्यक्रमात अभिवाचक म्हणून सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे, या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सर्व मंडळींचे आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. एखाद्या कृतीच्या मागे, एखाद्या विचाराच्या मागे, एखाद्या शब्दाच्या मागे जेव्हा संस्कृती हा शब्द उभा राहतो तेव्हा त्यात अपेक्षा असते ती सहभागाची, सर्वांच्या एकत्रित सहभागाची आणि सातत्याची. वाचन संस्कृती जर रुजायची असेल, वाढायची असेल तर सातत्याने वाचलं पाहिजे आणि त्यासोबतच उत्तम, सकस, दर्जेदार लेखनही व्हायला हवं. आता मायाजालामुळे, इंटरनेटमुळे, वेगवेगळ्या समाज माध्यमांमुळे लिखाणाच्या प्रक्रियेचं किंबहुना अभिव्यक्तीचंच लोकशाहीकरण झालंय. म्हणजे पूर्वी जे नुसते वाचक होते ते आता लिहूही लागलेत. लिहिण्याची माध्यमही बदलली आहेत. म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये, अगदी 140 शब्दांमध्ये लिहिण्यासाठी ट्विटर उपलब्ध आहे. स्फुटलेखनासाठी फेसबुकसारखं माध्यम आहे. गंभीर पण विस्तृत काही लिहायचं असेल तर ब्लॉग आहेत. या सगळ्यासोबतच जे पारंपरिक माध्यम किंवा दालन, पुस्तकं ती सुद्धा आहेत आणि आता तर ती ई बुक किंवा ऑडिओ बुक स्वरूपात आहेत. त्यामुळे पूर्वी जे फक्त वाचलं जात होतं ते आता ऐकूही येऊ लागले. तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रातही प्रचंड मोठी क्रांती झाली आहे, जिचा सकारात्मक उपयोग करून घेणं गरजेचं आहे. आजचा हा कार्यक्रम याचं उत्तम उदाहरण म्हणून या कार्यक्रमाकडे आपण पाहू शकतो. असे अनेक उपक्रम सातत्याने घडणं गरजेचं आहे. त्यात सहभागी होऊया, त्याचं स्वागत करूया, वाचत राहूया, पुन्हा भेटूया. धन्यवाद.